चला, गुड मॉर्निंग. मॉर्निंग कुठले? सकाळी 6ला चालू आहे आता. ठीक आहे. आज सगळ्यात महत्वाचा बीट आहे हायड्रोकार्बन्स वगैरे बघून झाले आपले. आता हायड्रोकार्बनच्या पुढचा बीट आणि व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलं जाते, दॅट इज फंक्शनल ग्रुप्स. काय आहे? फंक्शनल ग्रुप. व्हिडिओ थोडा लेंदी होईल, लेंदी झाला तर आपण 2 पार्ट करू त्याचे. फक्त तुम्ही इंटरेस्ट घेऊन राहा, बाकी काय नाही. महत्वाचं काय समजणं, लेंदी होणं गरजेचं नाही, पण कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे डेप्थ मध्ये घ्यावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय समजत नाही. आता याच्यात भरपूर गोष्टी आहेत त्या, पण अजूनही तेच आहे, विषय तोच येतोय की जर समजलं तर याच्या एवढं इंटरेस्टिंग बी नाही. कळते का? जेवढं आपल्याला अवघड वाटते पण तो समजण्यासाठीचा बीट आहे, ते जर समजलं तर त्याच्या एवढं इंटरेस्टिंग बी नसते. जसं की काल आपण बेंझिनचं बघितलं. आता इतके दिवस बेंझिन म्हणलं की टेन्शन यायचं की C6H6, पण बेंझिन म्हणजे काय कळालं का? तो कंपाऊंड तेवढाच महत्वाचा बी आहे, कारण एरोमॅटिक वास कळते बनवताना बनल्यानंतरच त्याची व्हॅल्यू तेवढीच आहे. तसंच आज आता हे फंक्शनल ग्रुप आहेत. आता आपण एक फंक्शनल ग्रुप बघितलाय. व्हॉट इज फंक्शनल ग्रुप पहिला बघूया. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? कार्बन सोबत कोण रिॲक्ट व्हायला. कळते? कार्बन सोबत कोण रिॲक्ट होते. आता इतके वेळ आपण कार्बन सोबत कोणाला रिॲक्ट केलं रे? सगळीकडे हायड्रोजन केला, म्हणजे त्यावेळेला फंक्शनल ग्रुप म्हणून कोण होता? आपला हायड्रोजन होता. पण जर वेळेला असं आहे का हायड्रोजनची? कारण कार्बन तुम्हाला माहित आहे, आपण बघितलंय की वर्सटाईल आहे, 1 मिलियन 10 मिलियन पर्यंत त्याचे कंपाऊंड्स म्हणतात. म्हणजे असं नाही की फक्त कार्बन सोबत हायड्रोजन बरोबर जाईल, तो ऑक्सिजन बरोबर जाऊ शकते, नायट्रोजन बरोबर जाऊ शकते, सल्फर बरोबर आहे. कळते का? अशा भरपूर गोष्टी बरोबर तो जाऊ शकते. मग त्यांच्या बरोबर गेल्यावर मी तेच प्रॉपर्टी दाखवाल का? कारण तिथं बघितलं एक हायड्रोजनचा कंपाऊंडचा ऍटम तुम्ही खालचा वर लावला तर पूर्ण स्ट्रक्चर बदलते. इथं तर तुम्ही अख्खा कंपाऊंडच बदलाला, कळते? अख्खा एलिमेंटच बदललाय ना. हायड्रोजन काढून डायरेक्ट तुम्ही ऑक्सिजन आणायला लागलो, नायट्रोजन आणायला लागलो, मग इथं तर सगळे चेंजेस होणार आहे. मग हे चेंजेस झाल्यावर काय फरक पडतंय? कारण केमिकल प्रॉपर्टी मेन बदलणार आहेत, त्याचे स्ट्रक्चरचा विषय चेंज होतोय आणि त्याचे प्रॉपर्टीज मध्ये भरपूर फरक पडतोय. मग आता हे जे फंक्शनल ग्रुप आहेत, फंक्शनल ग्रुप म्हणजे लक्ष द्या, आतापर्यंत तुम्हाला फंक्शनल ग्रुप म्हणले की अवघड गोष्ट सांगितली जाते, कारण 7-8 बीट आहेत, एवढा अवघड आहे, डेंजर आहे असा विषय होते. अजून हे सांगतोय, समजलं तर ते देखील सोपं आहे, फक्त समजून घ्या, मनातनं विषय काढून द्या. 1 बाय 1 आतापर्यंत जे झाले त्यात काय प्रॉब्लेम आहे का? त्यामुळे ह्याच्या पुढे बी काय प्रॉब्लेम येणार नाही. आता फंक्शनल ग्रुप मध्ये म्हणलं तर दुसरे बाकीचे काय करते, ती खरं कमी खोटं जास्त, नुसतं अवघड अवघड शब्द सांगितले, आपल्याला वाटते हे आपल्याच्याने काय झेपत नाही. कळते का? ह्याच्यामध्ये काय फंक्शनल ग्रुप मध्ये पहिला ग्रुप येतोय हॅलोजन्सचा. पहिला ग्रुप कुठला? हॅलोजन्स. हॅलोजन्स म्हणजे कुठले कुठले? सगळे नोबेल गॅसेस. कळते? मग फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमेन आणि आयोडीन. कळते का? आयोडाइड, ब्रोमाइड वगैरे. ह्या हॅलोजन्सचा ग्रुप. नंतर आता तुम्हाला सिलेबस साठी सांगतो, जास्त काय आपल्याला विषय नाही, कारण जेवढा आहे तेवढंच घेऊ, कारण तेवढा वेळ बी आपल्याकडे कमी. म्हणलं तर शिकायला काय पूर्ण आहे, जेवढं आपल्याला शक्य तेवढं घेणं काम आहे, कारण काय विषय शिकायचं. पहिला ग्रुप कुठला आहे? तर फंक्शनल मध्ये आपल्याला हॅलोजन्सचा बघायचा आहे. कळते? पहिला ग्रुप आहे हॅलोजन्सचा. सेकंड ग्रुप आहे ऑक्सिजनचा, म्हणजे ऑक्सिजन. आता काय होणार आहे? हायड्रोजनच्या ऐवजी काय येणार आहे? ऑक्सिजन येणार. पहिल्या ग्रुपमध्ये हॅलोजन्स येतील, दुसऱ्या ग्रुपमध्ये ऑक्सिजन येईल, आणि तिसरा एक तुम्हाला महत्वाचा आहे नायट्रोजनचा ग्रुप. कुठला? नायट्रोजनचा. दॅट इज अमाइन ग्रुप, त्याला काय म्हटलं जाते? अमाइन ग्रुप. आता हे सगळं बघायचंच आहे, सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. कळते? तर फंक्शनल ग्रुप मध्ये 3 फंक्शन महत्वाचे आहेत आपल्याला, 3 एलिमेंट आपल्याला लागणार आहे. कुठला? हॅलोजन्स, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. कळते का? म्हणजे हायड्रोजन निघणार आणि हे तिन्हीपैकी कुठला तरी येत राहणार आहे. कळते? आणि हेच आल्यानंतर काय होते? चेंज तर होणार आहे, फक्त आता तेवढं चेंज शिकायचं आहे, बदल गरजेचं आहे. कळते? चेंज इज नेसेसरी, बदल तर गरजेचं आहे, काळाची गरजच आहे. त्यामुळे तो बदल काय होते एवढा आपल्याला समजला तर विषय संपला. आता 1 बाय 1 बघूया. पहिली गोष्ट आहे आपल्याला CH4 म्हणजे काय? CH4 कुठलं स्ट्रक्चर आपल्याकडे? CH4चं CH4 दॅट इज मिथेन, मिथ आणि एन का आला? आता ह्याच्यात क्लिअर पाहिजे, ह्याच्यात काय डाऊट आहे का? तर सिंगल बॉन्ड आहे, सबके पास सिंगल बॉन्ड आहे, तो मिथेन. बरोबर आहे? आता मिथेन आहे म्हणजे हा हायड्रोकार्बन आहे, ह्यात काय डाऊट आहे का? नाही. पण आता मी म्हणल्याप्रमाणे फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? हायड्रोजन गायब होणार आणि दुसरा फंक्शनल ग्रुप लागणार.
कळते का? हायड्रोजन गायब होऊन दुसरा फंक्शनल ग्रुप येत असतो. मग हे येत असताना काय होणार आहे, जेवढे हायड्रोजनची चेन आहे त्यातला एक हायड्रोजन गायब होणार आहे, एलिमिनेट करावं लागणार ना. हायड्रोजन राहणार आहे का? वन हायड्रोजन शुड बी एलिमिनेट. एक तरी हायड्रोजन आपल्याला काढावं लागतं. एकच काढावं लागेल असं नाही, आता 2 मी निघतील त्याचा विषय नाही, पण एक तरी आपल्याला काढावंच लागणार आहे. मग आता हे सॅच्युरेटेड आहे, पण जर मी एक हायड्रोजन बाहेर काढला, बघा आता इकडे आहे का हायड्रोजन? एक हायड्रोजन ह्यातनं बाहेर काढलाय. तर आता इथं काय तयार झाले? कार्बन आणि हायड्रोजन किती आहेत रे? 3. CH3 एक कमी केलाय बघा, 4 होते, एक झाला, 3 झाले, म्हणजे एक कमी आहे, CH3. मग ज्या ज्या वेळेला, लक्ष द्या हा महत्वाचा विषय, ज्या ज्या वेळेला आपण एक हायड्रोजन एलिमिनेट होते, कळते का? फंक्शनल ग्रुप साठी एक हायड्रोजन एलिमिनेट होते, त्यावेळेला इथं कुठला ग्रुप फॉर्म होते? अल्काईल. काय म्हणतात त्याला? अल्काईल. एक हायड्रोजन ॲटम आपण काढला, कळते का? ओरिजिनल कंडिशन पेक्षा एक हायड्रोजन ॲटम आपण काढून घेतला, तर त्याला कुठला ग्रुप म्हणायचं? अल्काईल. काय म्हणणार आहे? अल्काईल. लक्षात ठेवा, विसरू नका. अल्काईल, काईल म्हणजे YL लावायचं पुढे, कळते का? अल्काईल ग्रुप. कुठला ग्रुप येतात? अल्काईल. हे इम्पॉर्टंट आहे, हे कळायला पाहिजे. अल्काईल का? तर एक काढून टाकलाय, एक हायड्रोजन एलिमिनेट केलाय, त्याच्या जागी आता दुसरं फंक्शनल ग्रुपला काहीतरी येईल, कळते? मग ह्याला काय म्हणणार आहे? अल्काईल ग्रुप. काय म्हटलं जाते? अल्काईल ग्रुप. क्लिअर आहे? सो चला लिहून घ्या, हे क्लिअर आहे ना आता? हा, ह्याच्याबद्दल लिहून घ्या आता माहिती, आणि जे चालू आहे तेवढं डोक्यात ठेवा, बाकीचं सोडून द्या विषय, जिथल्या तिथं जे ते होऊन जाते, कळतंय? लिहून घ्या. फंक्शनल ग्रुप टाकला बीट, आणि सगळ्यांनी लिहून घ्या, सगळ्यांसाठी आहे, कळतंय का? जिथल्या तिथे क्लिअर झालं तर होते, फक्त व्हिडिओ चालू बघत बसू नका, कळते का? प्रॅक्टिस शिवाय येणार नाही. अजूनही सांगतो, इथं एक असताना आपण 5-5 गोष्टी सोडून घेतोय. कशासाठी? तर जेव्हा तुम्ही 5 गोष्टी करणार तेव्हा त्यातली 4 गोष्टी आपल्याला जमत असतात, कळतंय? त्यामुळे कधी बी बेटर करायचं, मोर करा, स्मॉल ऑटोमॅटिक होते. लिहिले सांगा. मेनी डिफरंट कंपाउंड्स are formed by bonding of carbon with other elements such as halogens, आता सांगितले, ऑक्सिजन, नायट्रोजन, एक्सेट्रा. ठीक आहे, खाली टाका अल्काईल. अल्काईल का म्हणायचं कळलं का? एक हायड्रोजन ॲटम लूज केलाय, एक हायड्रोजन ॲटम निघून गेलाय. जर व्यवस्थित असता तर हे काय होता? अल्केन होता. काय होता? अल्केन. पण इथं काय आलाय? अल्काईल. हा, लिहा मग. वेन एन अल्केन, काय होता? हा अल्केन होता. काय होता? अल्केन. वेन एन अल्केन loses one hydrogen atom, then alkyl group is formed. एक हायड्रोजन ॲटम लूज केला तर तिथं कुठला ग्रुप तयार होते? अल्काईल. अल्काईल ग्रुप इज फॉर्म. ठीक आहे, खाली लिहा. हेट्रो हेट्रो म्हणजे कळते का? आपला नवीन ऍड होणारा फंक्शनल ग्रुप, कळते का? हायड्रोजनला कोणी रिप्लेस केले तो म्हणजे काय असतो? हेट्रो ॲटम. समजा आता फ्लोरीन ने केलं तर तुमचा हेट्रो ॲटम कोण आहे? फ्लोरीन आहे.
ऑक्सिजनने केलं तर हेटेरो ॲटम ऑक्सिजन, क्लोरीन केला तर क्लोरीन. कळते का? हेटेरो ॲटम म्हणजे जो रिप्लेस करायला आहे त्याला काय म्हणणार आहे? हेटेरो ॲटम्स. तेच हेटेरो. आता होमोलॉगस अजून पुढे आहे, त्याचा विषय ते घेऊ ना. कळते का? हा, तो पुढची सिरीज आहे अजून. अभी यहाँ पे देखो, बाद में वहां पे. हा, चालू आहे ते घ्या. द ॲटम ऑफ एलिमेंट which substitute for hydrogen is called heteroatom. एक्झाम्पल खाली टाका. फ्लोरीन, क्लोरीन, NH2 दॅट इज अमाइन. कळते का? कोणीही असू शकते जे हायड्रोजनला रिप्लेस करते. क्लियर आहे? अल्काइल इज डिनोटेड बाय आर. कशाने दाखवतात? आर ना. अल्काइलचा सिम्बॉल लक्षात ठेवा, कायम वापरायचा आता पुढे आपल्याला. कशाने दाखवतात? आर ना. अल्काइल कशाने डिनोट केलं जाते? आर ना. आर म्हणले की लगेच समजून घ्यायचं कुठला ग्रुप आहे तो? अल्काइलचा ग्रुप आहे. कुठला आहे? अल्काइल. कुठला आहे? अल्काइल. ठीक आहे. हा, आता एक्झाम्पल जरा प्रॅक्टिसला सांगा मला. आता मला सांगायचं, पटपट सांगायचं, फक्त मी लिहून द्याल. आता हे असलं वेडवाकडं आल्यावर काय होतंय हे तुम्हाला माहित आहे. ह्याच्यात काय जास्त पडायची गरज नाही, हे तुम्ही वेल नोन आहे. फक्त आता इथं मला नाव सांगा. काय? हा, लक्ष द्या. पहिली गोष्ट, नावं लक्षात ठेवताना किंवा नावं बनवताना एकच की पॉइंट सांगते. चेक काय करायचं? कार्बन ॲटम्स किती आहेत? 2 आहेत. 2 म्हणल्यावर रूट वर्ड एथ. 2 म्हणल्यावर रूट वर्ड एथ. C2 बरोबर आहे. पण हायड्रोजन किती आहेत रे? किती आहेत? 5 आहेत. किती पाहिजे होते? 6. सी कळते का? इथेन असण्यासाठी किती पाहिजे होते? 6. किती पाहिजे होते? 6. ह्यांची शेअरिंग कशी आहे बघा. CH3 बरोबर आहे. CH3 आणि इकडे किती आहे रे? CH2. कळते का? कारण इथं बी किती पाहिजे होते? CH3. पण CH3 आहे का? एक ॲटम कमी आहे. एक ॲटम कमी आहे. म्हणजे हा कुठला ग्रुप आहे? अल्काइलचा ग्रुप आहे. कुठला आहे? अल्काइल. लगेच डोक्यात आलं पाहिजे. ह्याचं नाव काय होणार आहे? रूट वर्ड आपला फिक्स आहे एथ. पण पुढे इथेन लिहिणार आहे का? इथेन याला विषय आहे का? नाही. का? तर कम्प्लीट आहे का? नाही. म्हणजे फक्त इथं इथाईल. कळतंय? इथाईल. YL लागणार. AN निघणार, YL लागणार. का? कम्प्लीट ग्रुप नाही. आता कळालं का? इसका बताओ. हा, C4 आहे. C4 म्हणल्यावर कुठला? ब्यूट. पण ब्यूटेन म्हणणार आहे का? नाही. कारण का? एक कमी आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? ब्यूटाईल. ब्यूटाईल. कळते? ब्यूटाईल. आता जर वेळेला स्ट्रक्चर मध्ये येईल ऐसा कुछ नाही होता. कळते का? स्ट्रक्चर मध्ये असं आहे का? नाही. तुम्हाला फक्त एवढं स्ट्रक्चर बघून देखील सांगता आला पाहिजे ग्रुप. एक्झाम्पल, हे कुठला सांगा? किती आहे बघा. किती? कार्बन चेक करायचं. दुसरं काय बघायचं का? तुम्हाला स्ट्रक्चरची देखील गरज नसली पाहिजे. जर वेळेला स्ट्रक्चर काढत बसणार आहे का आपल्याला थोडा वेळ नाही. इमॅजिन लगेच डोक्यात झालं पाहिजे. एकच गोष्ट, कार्बन बघायचे, विषय संपला. हायड्रोजन तर त्याला डिस्ट्रीब्यूट बरोबर असतात. आता 3 आहेत का? तर इथं 3 शेअर होते. इथं किती? 2. 2चीच गरज आहे ना. एक इथं ऑलरेडी आहे. किती लागणार होते? 2 हायड्रोजन, म्हणून 2 घेतलाय. पण शेवटला किती पाहिजे होते? याला 3 पाहिजे होते. एक इकडं वर खाली आणि इकडं, आणि इकडं आहे का? म्हणून CH2 आहे. कळतंय? म्हणजे एक कमी आहे. म्हणजे हा अल्काइल ग्रुप आहे.
आता स्ट्रक्चर दिलं नाही, फक्त नाव दिलंय, नाव दिलेलं असलं तरी ओळखता आलं पाहिजे. कार्बन मोजा फक्त, कीप इट सिम्पल, आपण काय अवघड करत नाही, कधीच नसते आपलं. तर बघा 1 2 3 4 5 किती कार्बन आहेत? 5 कार्बन. 5 कार्बनचा रूट वर्ड पेंटेन आहे का? पण पूर्ण नाही म्हणजे पेंटाईन झालं का? अवघड आहे? कळलं का? नाव बनवायचं आम्हाला येत नाही, हे होत नाही, ते होत नाही, काय आहे का? समजते? हा. अल्काईल ग्रुप कळाला. आता ज्याला अल्काईल कळालं त्याला फंक्शनल ग्रुप कळते, कारण अल्काईलच आहेत सगळे. कळते का? एक हायड्रोजन निघणार आहे, प्रत्येक हायड्रोजन निघून दुसरी गोष्ट येणार आहे, त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे. कळाले? अभी कुछ भी आने दो, आना चाहिए. कळाले? स्ट्रक्चर देऊ दे ना देऊ दे, आपल्याला काय फरक पडत नाही. इकडं बी CH3 पाहिजे होता, कमी दिसला म्हणजे ओळखून जायचं हा काय अल्काईल ग्रुप आहे. एक आपल्या पाहिजेपेक्षा कमी असतो म्हणजे काय असतो? तो अल्काईल ग्रुप. क्लिअर आहे? समजते? हा. चला मग हे लिहून घ्या. का घेतलंय? एक्झाम्पल घ्या, स्क्रीनशॉट वाले स्क्रीनशॉट घ्या, पण ड्रॉ बी करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय येणार नाही. नुसतं स्क्रीनशॉट काढून बसू नका. लक्ष द्या, किती बी अवघड दिसू दे, काही घाबराचा विषय नाही. मी इथं 10 कार्बन दिले, आपला रूट वर्ड एकच आहे, फक्त कार्बन मोजायचे, बाकी काय घेणं देणं का? किती अवघड याचं आहे त्याला येऊ द्या, काय फरक पडत नाही, शेवटी आपल्यावर आहे. एक्झाम्पल कळालं ना? नावं सांगता आली पाहिजे, काय काही ना नावं विसरणार नाही, कारण मेन बीट आपल्याला इथं नावांचाच आहे. ज्याला नाव आलं त्याला चालत कार्बन कंपाऊंड. आणि दोन्ही बाजून तयार पाहिजे. कळते का? स्ट्रक्चर दिलंय तर नाव बनवता आलं पाहिजे, आणि नाव दिले तरी स्ट्रक्चर बनवता आलं पाहिजे. कळते का? नाव दिलं तरी स्ट्रक्चर बनवता आलं पाहिजे. समजा मी आता म्हणलं इथं हेक्साईल म्हणलं, हेक्साईल बनवायला यायला पाहिजे. कळते का? हेक्साईल घरी बनवा. कुठलं बनवायचं आहे? हेक्साईल. हेक्साईल नाव लिहून ठेवा. हेक्साईल म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे, हेक्स म्हणजे कार्बन किती लावायचे? 6. पुन्हा हेक्साईल आहे, YL लागले म्हणजे कंप्लीट आहे का? एक कमी आहे, मग CH3 CH2 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 ची सिरीज कितीपर्यंत? 6 कार्बन होईपर्यंत. कळते? असं नाव आलं तरी ओळखता आलं. दोन्ही बाजूने तयार राहायचं, फक्त एक साइड नको. सिंगल साइड कधी आपण करत बी नाही, कारण एका साइडने केलेलं कधी पचत नाही, दोन्ही साइड लागते. क्लिअर आहे? ठीक आहे. चला मग आपला पहिला फंक्शनल ग्रुप टाका, हॅलोजन्स. हे झाले ना? चला रफ करतोय मी. पहिला फंक्शनल ग्रुप हॅलोजन. फर्स्ट ग्रुप इज हॅलोजन्स. फंक्शनल ग्रुप म्हणणार टॉपिकचं नावच टाकलं नाही, धाडा चालू. हा, पहिला कोण घेतला आपण आता? हॅलोजन्स. हा, हॅलोजन्स. हॅलोजन्स कुठले कुठले आहेत? वी नो दॅट. कुठले कुठले हॅलोजन्स आहेत रे? आपल्याला फ्लोरीन, फ्लोरीनला फक्त F वापरा, क्लोरीन, आयोडीन, ब्रोमाइड. कळते का? ब्रोमो. कळते? आता एवढे आपल्याला हॅलोजन ग्रुप लागतात. आता यातले कुठलाही एक येऊ शकते, फक्त काय होणार कळालं का? एक हायड्रोजन निघणार आणि त्याच्या जागी हा फंक्शनल ग्रुप येणार आहे. कळते? एक हायड्रोजन निघणार आणि त्याच्या जागी आल्यावर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मेन काय काम आहे? आपल्याला नावं बनवणंच काम आहे, बाकी काय का? खाली टाका त्याचा GF. GF महत्वाचा आहे, दॅट इज जनरल फॉर्म्युला, वेगळं काय नको. जनरल फॉर्म्युला, याचा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा, RX. RX वेअर X फॉर हॅलोजन्स. X कशासाठी इंडिकेट करते? हॅलोजन आहे. R फॉर अल्काईल. अल्काईल शिवाय होणार आहे का? फंक्शनल ग्रुप कांट मेक विदाउट अल्काईल. अल्काईल शिवाय होत नाही, अल्काईल तो चाहिए. अल्काईल, अल्काईन नव, अल्काईल आता शिकलाय ना, त्यात कन्फ्युजन नको अजून. अल्काईन वेगळं, अल्काईल वेगळं, YL म्हणतोय. हा, नीट ऐका, नाही सगळा घोळच आहे मग.
डॅश आहे मायनस वाल्या. म्हणजे आता आपल्या फंक्शनल ग्रुपमध्ये काय येणार आहेत, हॅलोजन्स येणार आहे. एक्स कशाचं साइन आहे, हॅलोजन्स. डोक्यात ठेवा, एक्स इज फॉर हॅलोजन्स. समजले का? ठीक आहे. एक्झाम्पल बघा. आता तुम्हालाच बनवायचं आहे, मी फक्त स्ट्रक्चर देणार आहे. नाव बनवता आले पाहिजे. मेन काम आपलं नावासाठी चालू आहे. नाम में ही सब है. आणि कधी लक्ष द्या, जे तुमचे रूट वर्ड आहेत, कळते का? रूट वर्ड इथं मेन बेसिक बदलत नाही, बेसिक बदलत नाही. फक्त पुढं आपल्याला पुढं फक्त काय लावायचंय, जो तुमचा हॅलोजनचा ग्रुप आहे तोच लावायचा आहे. बाकी काय करायचंय का नाही. हा म्हणजे आता नावं सांगायचं. लक्ष दे इकडं. किती कार्बन आहे, एक कार्बन. एक कार्बन म्हणजे रूट वर्ड काय, एक कार्बन म्हणल्यावर मेथ. पुढं सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड म्हणल्यावर मिथेन. बरोबर आहे. पण फक्त मिथेन आहे का, हॅलोजन कधी बी तुमच्या पॅरेंट कार्बनच्या पुढे लागत असते. हॅलोजन कधी बी कुठे लागत असते, पॅरेंटच्या पुढं. मग आता कुठला हॅलोजन ग्रुप आपल्याकडे, फ्लोरीन आहे. मग त्याला काय म्हटलं जाते, फ्लोरो. काय म्हणणार आहे, फ्लोरो. काय येणार इथं मग तुमच्याकडे, फ्लोरो मिथेन. काय वाचणार आहे, थांबा बाहेर पुन्हा म्हणणार हे कुठून आलं, फ्लोरोमिथेन. काय वाचणार याला, फ्लोरोमिथेन. मिथेन का, फ्लोरो. फ्लोरो मिथेन का, रूटवर्ड एक कार्बन आहे, मिथेन. त्यात चेंज होणार आहे का नाही, पण फक्त मिथेन आहे का, अल्काइल ग्रुप आलेला आहे, दॅट इज फ्लोरोमिथेन. काय येणार आहे, फ्लोरोमिथेन. कसं वाचणार आहे, फ्लोरोमिथेन. तर जर वेळेला स्ट्रक्चरच येईल असा विषय, ते अल्काइल ग्रुपसाठी. पण आता इथं नेमिंग चालू आपलं, कळते का? नेमिंग मध्ये रूट वर्ड तोच राहणार. आता फक्त इथं मिथीन आला असता, जर डबल बॉन्ड असता, कळते का, तो त्याच्या ठिकाणी. कळते, अल्काइल ग्रुप आहे यात काय वाद नाही, अल्काइल ग्रुप आहे, पण त्यासोबत आता नेमिंग झालं ना, कळते का? त्यामुळं इथं फ्लोरोमिथेन काय येणार आहे, फ्लोरोमिथेन. पुढं एक्झाम्पल देतोय, आता पटपट बनवा. जर वेळेला स्ट्रक्चरच देतील असा विषय नाही, विदाउट स्ट्रक्चर देखील बनवता आलं पाहिजे. बघा, CH3 CH2F. सांगा, दोन कार्बन आहेत म्हणजे काय, इथेन आहे, इथेन आहे. पण फंक्शनल ग्रुप काय आलाय, फ्लोरो. फंक्शनल ग्रुप आलाय. आता कळालं का, डोक्यात बसलं पाहिजे. फंक्शनल ग्रुप आहे काय, फ्लोरो. म्हणजे काय येणार आहे, फ्लोरो. पुढं त्यात काय विषय आहे का नाही, फ्लोरो इथेन. हे कळालं का? रूट वर्ड काय आपला आहे तोच, कार्बन किती आहेत बघून तो फिक्स करायचा. नंतर फंक्शनल ग्रुप चेक करायचा फक्त. फंक्शनल ग्रुप काय आलाय, फ्लोरो, म्हणून फ्लोरो. कळते, बॉन्ड तर सिंगल असलाच पाहिजे, त्याशिवाय इथेन म्हणणार आहे का तू? हा, बॉन्ड सिंगलच पाहिजे. हा, क्लिअर आहे. हे म्हणणार काय मनाला येईल ते घ्यायला. हा, सांगा आता. हा, ब्रोमो का, तर फंक्शनल ग्रुप ब्रोमाइन आहे. करते ब्रोमो. पहिला आपला फंक्शनल ग्रुप लिहून द्या, आपलं काम करा. ब्रोमो. पुढं मेन रूट वर्ड ब्युटेन. का ब्युटेन, ए 5 वाल्या. हा, किती कार्बन आहेत रे, 4 आहेत. मग काय, ब्रोमो ब्युटेन. अवघड आहे का, लक्ष द्या. आता ही नावं विचित्र वाटतात, काय विचित्राचा विषय आहे का, प्रत्येक गोष्टीला एक गोष्टी आहे, काय कारण आहे ते रिझन कळालं तर सगळं सोपं आहे. फक्त रिझन समजून घ्या, कळते का? होप सो ते समजले का, समजलं नाही नक्की. हा,
स्ट्रक्चरची गरज आता मी सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला इथं स्ट्रक्चर काढायची गरज आहे का? जरी काढलं काय फरक नाही पडणार, काढलं तरी लेट सो, पण आपल्याला काय स्ट्रक्चर येणार नाही. एक्झाम ओरिएंटेड बघा, एक्झामला फक्त नाव सांगा म्हणून येते, तुम्हाला तिथं स्ट्रक्चर येईल असं नाही. आणि जरी आलं तर काय फरक पडणार आहे का? स्ट्रक्चरचं तर सगळं बेसिक तुम्हाला माहित आहे. आता CH3 आहे, CH3 म्हणजे एक कार्बन आहे, त्याला किती हायड्रोजन आहेत? पुढे बघा CH2 म्हणजे पुढचा कार्बन आहे. पहिला कार्बन काढून घ्यायचे, पहिला आपल्या स्ट्रक्चर आपल्या पद्धतीनेच काढा वाटलं असतं, कळते का? किती कार्बन आहेत? 1 2 3 4, 4 कार्बन द्या. क्लिअर आहे? पुढं 4 कार्बन झाले, पुढे इथे 3 होते, ह्याला देऊन टाकले. इथे किती हायड्रोजन? 2, 2 हायड्रोजन दिले. ह्याला किती लागणार आहेत? 2, ह्याला बी 2 देऊन टाका. तर लास्टला किती आहेत रे? 2च आहेत. हायड्रोजन किती आहेत? पण आता मला इथं सांगा, कंप्लीट झाले का चेन? चेन तर कंप्लीट करावं लागणार आहे, त्याशिवाय होणार आहे का? नाही. मग ही चेन कंप्लीट करायला कोण येणार आहे? फंक्शनल ग्रुप येणार आहे. फंक्शनल ग्रुप कोण आला तुमचा? ब्रोमाइड. मग लास्टला फक्त काय येणार इथं? ब्रिया. कळते का? एक हायड्रोजन गायब होऊन अल्काइल ग्रुप आला. कळते? समजते का? मग काय आला इथं? ब्रोमो ब्युटी. समझे? सच में? खरं का? हा, अवघड आहे का? हा, चला घ्या मग गणित बघू, सॉल्व करा बघूया. चला लिहून घ्या, बघू बनवत आहे का. CH3 लिहायची सवय ठेवा, बघू लिहिता येते का? माझंच बघून लिहू नका. CH3 सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2. हा, अजून एकदा हाय म्हणून अजून एकदा सांगितले की हा, सिंगल बॉन्ड F. ठीक है, आता तुम्हाला ते बनवता येते. कळते? जो है वो है, हमें नहीं मालूम अभी. हा ठीक आहे, ते तुमचं काम आहे, मला सांगू नका. ओके, काय आलं बघा, आणि आलं असेल तर शेवटला कमेंटला टाका येते म्हणून मला. हा ठीक आहे, आता लक्ष द्या. ह्याच्यात काय डाऊट आहे का? कुठलाही क्वेश्चन येऊ द्या तुम्हाला. आता हॅलोजनचे फंक्शनल ग्रुप ओळखता आला पाहिजे. हॅलोजन मध्ये एकच होणार, लास्टला काय येणार आहे? हॅलोजन मधले येणार आहे, फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन किंवा ब्रोमाइड. कळते? या 4 पैकीच कुठला तरी येणार आहे. हाइड्रोजन एक गायब होणार, उसके बदले वो आएगा. पहिला रूट वर्ड बदलणार आहे का? रूट वर्ड नाही बदलेगा, खाली बदलेगा. एक हायड्रोजन जाणार आणि त्याच्या जागी फंक्शनल ग्रुप ऍड होणार. कळते? रूट वर्ड प्लस फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप तर बघितलं येते सांगायला. नावं सांगायचं अवघड आहे का? आपल्याला नावं ठेवायलाच येतात. कळते का? लोकांना नावं ठेवायचं आपल्याला शॉक आहे. आता ह्याला फक्त नावं ठेवा. कळते का? ठीक आहे, इथं हा क्लिअर आहे. ठीक आहे, पुढच्या माता लेक्चर लेंदी होईल, त्यामुळे हे लेक्चर इथंच थांबवूयात. आणि पुढच्या ह्याच्यात पुढचा ग्रुप आपण ऑक्सिजनचा आणि नायट्रोजनचा जो आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये पार्ट 2 म्हणून करून टाकू. कारण का बोर व्हायला नको, इंटरेस्ट बी राहायला पाहिजे. ह्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन आता म्हणल्याप्रमाणे ते क्वेश्चन सोडवा, त्याचे आन्सर्स द्या. अजून एक घ्या क्वेश्चन, घ्या जाता जाता पुन्हा प्रॉब्लेम नको. CH2 येणार आहे का? हा बरं, अक्कल आहे, कळालं. म्हणजे मास्तर काय तर चुकला हे बी कळायला पाहिजे. CH3 हा, CH2 सगळे सिंगल बॉन्ड आहेत. हा, पुन्हा तुम्ही आहेत हुशार, बॉन्ड कुठे गेला म्हणणार. हा, नाहीतर शुभम म्हणेल बॉन्ड कुठे आहे. CH2 हा, CH2 हे काय म्हणणार? सिंगल CH2 चालू आहे सगळे. CH2 आणि सिंगल बॉन्ड मध्ये लास्टला I. हा कळते? हे बनवा, सॉल्व करा आणि लास्टला कमेंट मध्ये द्या, म्हणजे लेक्चर पूर्ण बघितले हे कळलं मला. कळते? ओके ठीक आहे, भेटू नेक्स्ट लेक्चरला. चला.